तर प्रबोधनकारांच्या पुस्तकांच्या वादानंतर राजकीय वर्तुळातनं देखील आता अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. पाहूयात. अत्यंत क्रांतिकारक असं पुस्तक आहे. हिंदुत्व आहे, पण हिंदुत्वात कसं ढोंगबाजी आणि बोवाबाजी शिरलेली आहे, कशी अंधभक्ती शिरलेली आहे, कसं शोषण असतं, या संदर्भात त्याने प्रखर भाष्य करणारे पुस्तक. इतक्या वर्षानंतर या पुस्तकाच्या प्रबोधनकारांच्या हजारो प्रती विकल्या जातात आजही. तर हे पुस्तक देणं हा गुन्हा नाही, या पुस्तकावर बंदी नाही. फक्त त्याच्यामध्ये हिंदुत्वाचं जे काही लोकांनी जे ढोंग निर्माण केलेलं आहे देवळातल्या धर्मावर आणि धर्मातल्या देवावर, त्याच्यावर प्रबोधनकारांचे प्रखर भाष्य आहे. त्यात काही चुकलेलं नाही. कशी धर्माच्या नावाखाली लूट केली जाते ह्याच्यावर त्यांचं भाष्य, कसं लोकांना फसवलं जातं आहे यावर त्यांचं भाष्य आहे. आणि हे पुस्तक यापुढे अधिक जास्त जोमाने विकलं जाईल आणि जास्त जोरात प्रचार होईल. चुकीची बाब आहे. प्रबोधनकारांनी आपल्याला माहिती आहे की त्या काळामध्ये सुद्धा जे देशाला आणि जगाला आणि माणसाला जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याचा एक प्रकारचा अपमान आहे. त्यांनी या गोष्टीचा विचारच केला होता. ते कुठल्याही देवाच्या विरोधात नव्हते. त्यांनी या ठिकाणी मांडणी करत असताना ज्या पुस्तकामध्ये त्यांनी प्रेझेंट दिलेलं पुस्तक तरी आपण फेकू नये, एवढी तरी माणसाला मानसिकता असली पाहिजे. मला तेच वाटतं की हा प्रबोधनकाराचा अपमान नसून हा एक मोठ्या व्यक्तीचा आणि त्यांनी राज्याकरता किंवा देशाकरता जे विचार मांडले त्याचा अपमान आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. मधले लोक सुद्धा जेव्हा भूमिका घ्यायला लागतात तेव्हा आम्हाला भीती वाटते, आणि अशी भूमिका घेतल्यानंतर ह्याचं नुकसान हे गरिबाचंच 100% त्या ठिकाणी होतं. म्हणून जी घटना तिथं घडली ती योग्य नाही. अशा पद्धतीने जर प्रशासनामध्ये सुद्धा एक विचाराचे लोक, ते सुद्धा मनुवादी विचाराचे, नाही तर जातीवादला ताकद देणाऱ्या विचाराचे लोक जर जात असतील, हे योग्य ठरणार नाही. लोकशाहीला घातक आहे.